स्वामी समर्थ. स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते। आज आपण समजून घेत आहोत कुंभ राशीच्या जातकांना संपूर्ण एप्रिल महिना कसा राहणार आहे। या एप्रिल महिन्यामध्ये काही महत्त्वपूर्ण कार्य हाती घ्यायचे आहेत। शिक्षण योग, आरोग्य योग, वाहन वास्तू योग या संदर्भातली माहिती तर समजून घेतच आहोत। त्याचबरोबर तुम्हाला या महिन्यामध्ये कुठल्या गोष्टींमध्ये विशिष्ट लक्ष देण्याची आवश्यकता आहे, काळजी घेण्याची आवश्यकता आहे, याही बाबतीतली माहिती समजून घेत आहोत। चला तर मग माहितीला सुरुवात करूयात। लग्न स्थानापासून आपण माहिती सुरुवात करतो। लग्न स्थान हे आपलं प्रथम स्थान असतं आणि ज्या माध्यमातून आपल्याला समजतं की आपल्याला या महिन्यामध्ये आत्मविश्वास कसा राहणार आहे, कामातील कॉन्फिडन्स आपला कसा राहू शकतो। लग्न स्थानाचे अधिपती शनिदेव आहेत, ज्यांचं गोचर 29 मार्च पासून तुमच्या धनस्थानातून होण्यास सुरुवात झालेली आहे। मग शनिदेव हे पंचग्रहाने युक्त आहेत, अर्थात राहू, रवी, बुध, शुक्र आणि रविदेव आणि शनिदेव हे सर्व ग्रह, पाचही ग्रह तुमच्या कुटुंब स्थानातून गोचर करतायत। तर तुम्हाला या महिन्यामध्ये आत्मविश्वासाच्या दृष्टीने थोड्याफार प्रमाणामध्ये अडचणी नक्कीच संभवू शकतात। एखादा डिसिजन घेतलाय तर तो बरोबर आहे का, मी हा निर्णय घेतलेला योग्य तर राहील ना, अशा काहीशा प्रश्नांमध्ये तुम्हाला अडकवून ठेवण्याचं काम राहूयुक्त शनी महाराज करू शकतात। याबरोबरच या ठिकाणी होणारा रवियुक्त राहूयुक्त जो ग्रहण दोष आहे याचे सुद्धा हे दुष्परिणाम असू शकतात। याबरोबर धनस्थानाकडे जाऊया। धनस्थानावर आपण कुटुंबाचं सौख्य पाहतो। कुटुंब स्थानाचे अधिपती गुरुदेव आहेत, ज्यांचं गोचर चतुर्थ भावातनं होतंय। त्यामुळे तुमच्या कुटुंबामध्ये एखादा मांगलिक कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रम आयोजित होणं आणि त्या माध्यमातून तुमची उपस्थिती किंवा तुमचं सहकार्य त्या गोष्टीला लाभणं, अशा माध्यमातून शुभ योग आहेत। या महिन्यामध्ये आरोग्याच्या दृष्टीने विचार केला तर मुख चिकित्सा, नेत्र चिकित्सा करावी लागणं आणि त्या माध्यमातून थोडासा आर्थिक खर्च होणं, असे काहीसे योग आहेत। तुमच्या आरोग्यासाठी तुम्हाला पैसा खर्च करण्यास भाग पाडणं, असे काहीसे योग या महिन्यात येऊ शकतात। या ठिकाणी शनी आणि राहूची युती ज्यावेळेस येते त्यावेळेस तुम्हाला असे काहीसे परिणाम प्राप्त होत असतात। याबरोबरच तुम्हाला या महिन्यात मोठ्या गुंतवणुकी करताना सुद्धा दोनदा विचार करून त्या गोष्टी करायच्या आहेत। शेअर मार्केटमधील गुंतवणुकीसाठी मात्र हा महिना उत्तम आहे। तृतीय भावाकडे जाऊयात। तृतीय स्थानावरून आपण पराक्रम, परिश्रम, कीर्ती, प्रसिद्धी पाहतो। तिसरं घर हे तुम्हाला एखाद्या कार्यामध्ये जाण्यासाठी प्रवृत्त करतं, प्रोत्साहित करतं, म्हणजे तिसरं घर हे पराक्रमाचं आहे। त्यामुळे या ठिकाणचे अधिपती मंगळदेव होतात। मंगळदेवांचं गोचर हे निश्चितनं होण्यास सुरुवात होईल 5 एप्रिल पासून। त्यामुळे 5 एप्रिल पर्यंत तुम्हाला थोडासा उत्साह अतिशय मध्यम स्वरूपात किंवा उत्साहित तुम्ही असू शकाल, कारण पंचम भावातनं तुमचे मंगळदेव गोचर करतील। शिक्षणासाठी किंवा तुम्हाला एखादा कोर्स करायचा आहे त्या निमित्ताने तुम्हाला थोडासा उत्साह प्राप्त होणं, या गोष्टी आहेत। मंगळदेवांचं गोचर ज्यावेळेस षष्ठ स्थानातनं निश्चितनं होण्यास सुरुवात होईल त्यावेळेस मात्र कुठलेही काम करताना थोडासा उत्साह कमी आहे। आजचं काम उद्यावर ढकलूयात का, उद्या केलं तर चालेल का, अशा काहीशा विचारांमध्ये तुम्ही वेळ व्यतीत करू शकाल आणि त्या माध्यमातून तुमच्या कामाची गती कमी होऊ शकते, परिश्रम कमी होऊ शकतात। असे काहीसे फळ तुम्हाला मंगळदेव प्राप्त करून देतील। मग हे प्राप्त होऊ नये, तुमच्या कामाची एकसंगता लाभावी, यासाठी आपण उपाय पाहणार आहोत। व्हिडिओच्या शेवटी ते तुम्हाला करायचे आहेत। असाल इंटेरियर डिझायनर असाल किंवा कला क्षेत्रामध्ये तुमचं काम सुरू आहे तर अशा सर्व वर्गाला सांगू इच्छिते, हा संपूर्ण महिना तुम्हाला परिश्रमाचा आहे आणि योग्य लाभ प्राप्त करून देणारा आहे। स्थानाकडे जाऊया। चतुर्थ स्थानावर आपण वाहन वास्तूचं सुख पाहतो। या ठिकाणी शुक्र देवतेची रास आहे आणि शुक्रांचं गोचर धनस्थानात होतंय, उच्चित होतंय। त्यामुळे सर्व प्रकारचे सुखे प्राप्त होणं, वास्तूचं, वाहनाचं सुख प्राप्त होणं, घरामध्ये एखादा मांगलिक कार्यक्रम घडून येणं, धार्मिक कार्यक्रम विवाहाचा सोहळा आयोजित होणं, असे काहीसे शुभ परिणामकारक फळ तुम्हाला या ठिकाणी असणारे गुरुदेव आणि या ठिकाणचे अधिपती शुक्रदेव प्राप्त करून देऊ शकतात। त्यामुळे हा महिना वास्तू, वाहन सुखासाठी, मातृसुखासाठी अतिशय उत्तम म्हणता येईल। अगदी अल्प प्रमाणात आईच्या आरोग्याबाबतीत तुम्हाला चिंता, काळजी सुद्धा सतावू शकते, कारण तुमचे शुक्रदेव जे आहेत चतुर्थेश ते राहूयुक्त आहेत। त्यामुळे पण फार मोठ्या प्रमाणातील कुप्रसंग नक्कीच नाहीत। पंचम स्थानावरनं आपण शिक्षण, संतती आणि प्रेम, प्रणय पाहतो। 5व्या स्थानामध्ये असणारी बुध देवतेची रास आणि बुधांचं गोचर धनस्थानातनं होतंय। बुधदेव निश्चितनं गोचर करतायत। संपूर्ण महिनाभर बुधदेव नीच राशीतनंच गोचर करणार आहेत। त्यामुळे प्रणयाचे संकेत मध्यम स्वरूपात असतील। शिक्षणाच्या दृष्टीने विचार केला तर याचे अधिपती जे आहेत बुधदेव हे निश्चितनं गोचर करतायत, राहूयुक्त गोचर करतायत। त्यामुळे थोडासा अभ्यासातलं मन डायव्हर्ट होणं
अभ्यासातनं तुम्ही बाहेर इतर काही गोष्टींमध्ये तुमचं मन आणि वेळ व्यतीत करणं असे काहीसे अशुभ परिणामकारक फळ प्राप्त होऊ शकतं। त्यामुळे विशिष्ट काळजी घ्या। तुम्ही जो अभ्यास हाती घेतलेला आहे, जे कार्य तुम्ही नियोजित केलेलं आहे, या शिक्षणामध्ये तुम्हाला फळ प्राप्त करून घ्यायचंय, तर नक्कीच तुमच्याकडनं एकसंगता असणं अभ्यासामध्ये गरजेचं आहे। या गोष्टीकडे तुम्हाला लक्ष देणं आवश्यक आहे। पंचम स्थानाचे अधिपती बुधदेव आहेत, त्यामुळे ते निश्चितनं जेव्हा गोचर करतात त्यावेळेस सायन्स साइडने किंवा कॉमर्स साइडने शिक्षण घेणाऱ्या वर्गाला नक्कीच या महिन्यामध्ये अभ्यासातलं लक्ष विचलित होणं आणि इतर काही कार्यांमध्ये मन व्यथित होणं, वेळ वाया घालवणं असे काहीसे अशुभ परिणामकारक फळ देऊ शकतात। मग यासाठी तुम्हाला थोडीशी उपासनेची गरज पडू शकते। याबरोबर कला क्षेत्रातलं शिक्षण घेणाऱ्या वर्गाला मात्र हा संपूर्ण महिना अतिशय उत्तम आहे। तुम्ही तुमचं शिक्षण पूर्ण करून घेऊ शकता। नवीन एखाद्या कलेला तुम्हाला जोपासायचे, गायन, वादन, नृत्य या संदर्भातील शिक्षण सुरू करायचे किंवा तुम्ही शिक्षक वृंद आहात, तुम्हाला क्लासेस सुरू करायचे, तर त्यासाठी मात्र अतिशय उत्तम हा महिना आहे। त्याचबरोबर तुम्हाला सध्या स्थितीमध्ये 7.5 आहे। 7.5 मध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये कामाला सुरुवात अतिशय उत्तम होते, पण नंतर मात्र त्या कामाला ब्रेक लागतो। तर असे काहीसे अशुभ परिणामकारक फळ तुम्हाला मिळू नये। त्याचबरोबर शनियुक्त तुमचे शुक्रदेव आहेत, त्यामुळे तुम्हाला जास्त लाभ प्राप्त व्हावा, कामाची एकसंगता साधता यावी, यासाठी सुद्धा आपण व्हिडिओच्या शेवटी उपाय पाहणार आहोत। 29 मार्च नंतर तुमच्या जीवनामध्ये शनिदेवांचं हे परिवर्तन तिसऱ्या अडीचकीतलं कसं राहणार आहे या संदर्भातील संपूर्ण माहितीचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे। तोही तुम्ही जाऊन पहा, त्यातनं सुद्धा तुम्हाला माहिती समजून घेता येईल की पुढील 2.5 वर्ष तुम्हाला कुठले व्यवसाय करायचे आहेत, नोकरीमधील योग कसे आहेत, हेही तुम्हाला समजून घेताच येऊ शकेल। याबरोबर षष्ठ स्थानाकडे जाऊयात। रोग आणि हितशत्रूंचं हे 6वं घर आहे, या ठिकाणी मंगळदेव येत आहेत, त्यामुळे हा संपूर्ण महिना, उन्हाळा आता सुरू होतोय, उष्माघाताचा त्रास होणं किंवा उन्हाळ्यामध्ये तुम्हाला पुरळ येणं, ॲलर्जीचा प्रॉब्लेम्स जाणवणं, त्याचबरोबर बीपी शूट होणं किंवा शुगरचा किंवा उच्च रक्तदाबाचा तुम्हाला त्रास असेल तर तो त्रास थोडासा बळावणं, वाढणं अशा काहीशा तक्रारी होऊ शकतात, कारण या ठिकाणी नीच राशीचे मंगळदेव येत आहेत आणि याचबरोबर या ठिकाणी राहुदेवांची पंचम दृष्टी येते, त्यामुळे एखादा कुठील आजारपण तुम्हाला मागे लागू शकतं। विशिष्ट काळजी तुम्ही या महिन्यात आरोग्याची तुमच्या घेणं आवश्यक आहे। शत्रुपीडा थोड्याफार प्रमाणात जाणवू शकते। महिन्यामध्ये स्पर्धक निर्माण होणं आणि त्या माध्यमातून सुद्धा तुमच्या कामामधील गती थोडीशी कमी जास्त होणं, या सगळ्या गोष्टी होऊ शकतात। तर नक्की काळजी तुम्ही घ्यायची आहे। सप्तम भावाकडे जाऊया। सप्तम स्थानावर आपण जोडदाराचं सौख्य पाहतो। सप्तम स्थानाचे अधिपती रविदेव आहेत, ज्यांचं गोचर 14 तारखेपर्यंत तुमच्या राशीच्या धनस्थानात होईल, नंतर ते तृतीय स्थानात गोचर करण्यास सुरुवात करतील। म्हणजेच तुम्हाला तुमच्या जोडदाराचं सहकार्य प्राप्त होणं, त्यांच्या सोबत एखाद्या महत्त्वपूर्ण डिसिजन तुम्हाला घ्यावं लागत आहे, त्यासाठी अनुमोदन प्राप्त होणं, सहकार्य प्राप्त होणं असे शुभ संकेत येतील। परंतु 14 तारखेपर्यंत तुम्हाला तो निर्णय त्यांच्यापर्यंत न पोहोचवणं उत्तम राहील, कारण राहुयुक्त रविदेव असताना थोडीशी चिडचिड होते आणि जोडदार तुम्हाला समजून घेईलच असं नाही, त्यामुळे थोडासा हा निर्णय तुम्ही 14 तारखेपर्यंत पुढे ढकलू शकत असा, नक्की तसे करा। याबरोबरच भागीदारी पार्टनरशिप मधील बिझनेस सुद्धा स्टार्ट करायचे तर नक्की 14 तारखेनंतरचा निर्णय घ्या, तोपर्यंत नको। राशी कुंडलीतील भाग्यस्थानाकडे जाऊयात। भाग्यस्थानावर आपण शुभ संकेत पाहतो, आध्यात्मिक प्रगती पाहतो। या दृष्टीने विचार केला, भाग्यस्थानाचे अधिपती आहे शुक्रदेव, ज्यांचं गोचर धनात्न होतंय, त्यामुळे या महिन्यामध्ये थोडीशी आध्यात्मिक उपासना तुम्हाला सुरू करण्यासाठी शुभ संकेत आहेत। त्याचबरोबर तुम्ही कुठलेही कार्य हाती घेणार आहात तर ते करताना सुद्धा तुम्हाला उमेद निर्माण करून देणारी परिस्थिती उत्पन्न होत आहे। कल्पकतेच्या जोरावरती नवीन बिझनेस किंवा नवीन काही आव्हानं तुम्हाला समोर आलेली आहेत, ते तुम्ही पेलवू शकणार आहात। अशा पद्धतीने शुभ संकेताचा हा महिना आहे। दशम स्थानाकडे जाऊयात। व्यवसाय, नोकरीचं हे 10वं घर आहे। या दृष्टीने विचार केला तर तुम्ही गव्हर्नमेंट खात्यामध्ये नोकरीला असाल तर तुम्हा सर्व वर्गाला सांगू इच्छिते, अतिशय शुभ महिना हा म्हणता येईल। याबरोबरच तुम्हाला एखाद्या नवीन बिझनेस सुरू करायचा आहे, जो द्रवपदार्थासंदर्भातील आहे, आईस्क्रीम पार्लर आहे किंवा थंड पदार्थासंदर्भातील व्यवसाय तुम्ही सुरू करू इच्छिता, केमिकल संदर्भातील व्यवसाय सुरू करू इच्छिता, तुम्हा सर्व वर्गाला सांगू इच्छिते या महिन्यात स्टार्ट करताना तुम्हाला 15 तारखेनंतर करायचं आहे। त्यानंतर तुम्ही केलेले बिझनेस किंवा घेतलेले डिसिजन नक्कीच योग्य ठरू शकतात। राशी कुंडलीतील दशम स्थानावरनं आपण खरेदी विक्रीचे व्यवसाय सुद्धा पाहतो, तर या दृष्टीने विचार केला तर या महिन्यामध्ये खरेदी विक्रीसाठीचे ग्रहमान अतिशय मध्यम स्वरूपाचे आहे, कारण शनिदेवांची स्थिती अगदी उत्तम नाही। त्याचबरोबर या ठिकाणचे अधिपती मंगळदेव होतात, जे निश्चितनं गोचर करतात, त्यामुळे नवीन बिझनेस सुरू करताय जो खरेदी विक्री संदर्भातील आहे, व्यवहारासंदर्भातील आहे जागेच्या, तर नक्कीच तो व्यवहार तुमचा थोडासा अडकवू शकतो।
त्यामध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट चुकू शकते, त्यामुळे विचारपूर्वक करा. राशी कुंडलीतील लाभाकडे जाऊयात. लाभाची संधी मध्यम स्वरूपात आहे. व्यवसायातनं लाभ होऊ शकतो, नोकरीची संधी प्राप्त होऊ शकते, प्रमोशन मिळू शकतं, या संदर्भातील योग शुभ आहेत. तुम्हाला नोकरी निमित्त बाहेर देशात जायचे, बाहेर राज्यात जायचे, तर त्यासाठी मात्र थोड्या अडचणी जाणवत आहेत. डिसिजन काही अंशी तुमच्याकडनं पटकन घेतले जाणार नाहीत आणि त्या माध्यमातून उशीर होऊ शकतो. याचं कारण म्हणजे 12व्या स्थानाचे अधिपती शनिदेव होतात आणि ज्यांचं गोचर हे द्वितीय स्थानातनं राहूयुक्त आहे. त्यामुळे डिसिजन थोडासा विलंबाने तुम्ही घेऊ शकाल आणि त्या माध्यमातून तुम्हाला या सगळ्या गोष्टी करताना, विजा, पासपोर्ट किंवा इतर काही कागदपत्रांची पूर्तता करताना थोडंसं उशीर होणं आणि त्या माध्यमातून संधी हातातली निघून जाणं, असे काहीसे असे परिणाम प्राप्त होऊ शकतात. त्यामुळे विशिष्ट काळजी घ्या. जर तुम्हाला परदेशात जायचं असेल तर प्रत्येक निर्णय किंवा प्रत्येक कागदपत्र, डॉक्युमेंट्स व्यवस्थित ठेवणं, सांभाळून ठेवणं या गोष्टी करायच्या आहेत. कारण कागदपत्राची पूर्तता न होणं, एखादा कागद गहाळ होणं असे सुद्धा अशुभ संकेत या महिन्यात येऊ शकतात. सगळ्यात महत्वाची आहे ती उपासना. तुम्हाला 7.5 आहे का? तर हो, नक्कीच तुम्हाला अजून पुढील 2.5 वर्ष 7.5 आहे. त्यामुळे या महिन्यामध्ये तुम्हाला मारुती स्तोत्र पठण करणं, शनी महाराजांचं दर्शन घेणं आणि रोज 1 वेळा गणपती स्तोत्र पठण करणं या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत, ज्या माध्यमातून तुमचं प्रेम प्रणयातील सुख प्राप्त होईल, शिक्षणामध्ये उत्तम यश प्राप्त होईल, आरोग्य उत्तम राहील आणि याचबरोबर शुगरचं प्रमाण सुद्धा उत्तम राहील. कारण या महिन्यामध्ये मंगळदेव नीचीचे होतात. त्यामुळे शुगरचा ज्यांना त्रास आहे, ज्यांना अतिरिक्त साखरेचा त्रास आहे, तर अशा वर्गाला मात्र शुगर वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे संपूर्ण महिनाभर तुम्ही गणपती स्तोत्राचं पठण करा किंवा गणपतीचं दर्शन घेत चला. दररोज गणपतीचं दर्शन घेतलं तरी सुद्धा चालू शकेल. त्याचबरोबर ज्यांना विवाह करायचा त्यांच्यासाठी विवाहाचे संकेत शुभ आहेत. तुम्ही या महिन्यात विवाहाचं कार्य संपन्नतेकडे जाऊ शकता, पण तुमची जन्मलग्न कुंडलीप्रमाणे तुम्हाला स्थळ जे मिळणार आहे ते कुठल्या दिशेचं मिळेल, किती अंतराचं मिळेल, त्याचबरोबर त्या स्थळाबाबतीमधील तुम्हाला काही शंका असतील तर त्या प्रश्नांची उत्तरं घ्यायची असतील तर तुमची जन्मलग्न कुंडली तपासून घ्या. राशी कुंडलीनुसार मात्र तुम्हाला गुरुदेवतेचं बळ आहे का एवढं समजू शकतं. गुरुदेव तुम्हाला चतुर्थ स्थानातनं गोचर करतायत. त्यामुळे 4, 8 आणि 12 या स्थानामध्ये जेव्हा गुरुदेव असतात त्यावेळेस तुम्हाला विशिष्ट फळ विवाहाचं कार्य संपन्नतेकडे जाण्यासाठी नसतं. त्यामुळे थोडीशी गुरुदेवतेची उपासना तुम्हाला करणं आवश्यक आहे, ज्यांना विवाह कार्य संपन्न करून घ्यायचे अशांसाठी. मग दत्त उपासना करू शकता, स्वामी समर्थांचं नाम घेऊ शकता, त्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला गुरुदेवतेचं बळ प्राप्त होऊ शकतं. तर आज आपण समजून घेतलं संपूर्ण एप्रिल महिना तुम्हा कुंभ राशीच्या जातकांना कसा राहणार आहे. आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. पुन्हा भेटूयात अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह. तोपर्यंत मी आपली रजा घेते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.